हा जीव दिला दान, म्हणजे कुणी दिलाय? भगवान परमात्म्याने दिलाय. देवे दिला देह, इतरांनी नाही, देवाने दिलेला आहे. तुम्ही म्हणताल देवाने, देव नाही, आई वडील असल्यानंतर असणारी या देहाची निर्मिती होती. असे कितीतरी आई वडील आहेत की ज्यांना मुलंच नाहीये. देवाची इच्छा असल्याशिवाय हे होत नाही, म्हणजे देवाने दिल्याशिवाय हा देह भेटत नाही. देवाने हा देह दिलाय, पण देताने किती सुंदर दिला याचा विचार केला. देवाने इतरालाही देह दिले. मला सांगा, पशु पक्षी जनावर सगळ्यांना जे देह दिलेत ते कुणी दिलेत? देवाने दिलेत ना. पण सांगू तुम्हाला, पहिलं या भूतलावरती काहीच नव्हतं. पहिले कोटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी कानोबा तेरे तेरे ते. एकटेच होते परमात्मा. परमात्म्याला करमेना. एकट्या माणसाला करमतं का? नाही करमत महाराज. मग एकट्या माणसाला करमना गेल्यानंतर आपण काय करतो? आपण एखाद्या समूहामध्ये जातो. पण एकटाच असल्यामुळे समूह निर्माण करावा लागेल, म्हणून अनेक खाणी भगवान परमात्म्याने निर्माण केल्या. त्याच्यामध्ये अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज असे असणारे प्राणी निर्माण केले. निर्माण केल्यानंतर पशुपक्ष्यालाही असणारा जन्म घातला, जनावरांनाही जन्म घातला. आणि जन्म घातल्यानंतर एक दिवशी भगवान परमात्म्याला वाटलं, चला आपण ज्यांना देह दिलाय ते आपलं चिंतन करतेत का बघू जरा, म्हणून फेरफटका मारायला आले. आता फेरफटका मारायला आले, चला म्हणले नातापूर सर्कल मध्ये जाऊ, बरोबर आहे की नाही, इकडेच फेरफटका मारू. मग फेरफटका मारत असताना पाहिलं तर जनावर असणारे विषय भोगत असताना त्यांना दिसले. नामस्मरण करत असताना कुणीही असणारं दिसायला तयार नाही. गाय बैल सगळे असणारे जे ते ज्याच्या त्याच्या कामामध्ये रत होते. का? कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, बरोबर आहे की नाही. त्यांना काय पापन पुण्य, त्यांना काय देवाने दिलंय म्हणून काहीच नाही महाराज. मग ते जेव्हा असणारे जाणले की बाबा अरे आपण यांना निर्माण केलंय, पण हे आपलं भजन करत नाहीत, बहुतेक ह्या आपल्या संग आडवं वागतात. कशामुळे आडवं वागतात? देवाने विचार सुरू केला, अरे आपण यांना आडवं तयार केलंय. म्हणजे सगळे कसे आहेत? आडवेच आहेत ना. बघा तुम्ही, कुत्र्याचा देह बघा, बैलाचा देह बघा, गाढवाचा देह बघा, सापाचा देह बघा, सर्व आडवेत म्हणून आडवे वागतात. आपण एक काम करू, हे आडवेत म्हणून आडवे वागतात ना, आपण UPSC मॉडेल तयार करू. जसं एखाद्या कंपनीची एखादी गाडी जर चालली नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी ते बदल करतात, त्याच पद्धतीने मग काय केलं भगवान परमात्म्याने? बदल केला थोडासा. म्हणले चला यांना आपण असणारं बोलायचं वगैरे दिलेलं नाही, बरोबर आहे की नाही, हे बोलतही नाहीत, म्हणून आपण एक काम करू, आपण UPSC मॉडेल तयार करू. म्हणून हे मॉडेल तयार केलं. कशामुळं? आपण सरळ करू, आपल्याशी सरळ वागल म्हणून. वागताय सरळ? होय, तुमचा काय अनुभव आहे? सरळ तयार केलंय, पण सरळ वागतं का? नाही ना महाराज. एखाद्या असणाऱ्या तायडीचं लग्न असू द्या, आडवच. गावात सप्ताह असू द्या, आडवाच. एखादं चांगलं काम होऊ द्या गावामध्ये, आडवाच. आडवाच वागल्याशिवाय राहत नाही. मला हे सांगायचंय की पण हा देह कोणी दिलेला आहे? देवाने दिलेला आहे. देवाने दिलेला असल्यामुळं, बरं एवढा सुंदर देह बघा ना, कधीतरी विचार केला एका गोष्टीचा? अरे आपण जर याचा जर विचार केला का या देहाच्या किमतीचा, तर याची किंमत काढता येईल का? नाही ना महाराज. किती किंमत आहे या देहाची सांगू तुम्हाला. अरे साधा जर तुमचा दात जर पडला आणि तुम्ही जर डेंटल असणाऱ्या डॉक्टरकडे जर गेलात, तर त्या डॉक्टरला विचारा, साहेब माझा हा दात पडलाय, मला नवीन दात बसवायचा आहे. तो डॉक्टर तुम्हाला किमती सांगेल. मग त्याच्याकडे किमतीचं चार्टच असतं, तुम्हाला कोणत्या पद्धतीचा दात बसवायचा आहे. मग त्याची किंमत सुरू होते 5,000 पासून ते 35,000 पर्यंत. मग एका दाताची किंमत जर स्क्रू मध्ये फिट करायचं असेल तर त्याची किंमत आहे 35,000 रुपये. मग एका दाताची किंमत जर 35,000 रुपये, तर 32 दाताची किती झाली? झोपले नाही ना तुम्ही? होय गणेश भाऊ, किती झाली? करता येईल? 32 दाताची 35 दही 3.5 लाख, 35 दही 3.5 लाख, 3.5 3.5 7 परत 3.5, त्याच्यामध्ये 10,50,000 आणि वरचे 70. किती व्हायला लागले? सांगा ना, गोंधळ करू नका, मी 7वी पास आहे. किती व्हायला लागले? नाही लक्षात आलं? 10,50,000 आधीचे आणि त्याच्यामध्ये 70 मी 16 ना, म्हणजे 11,20,000 रुपयाचे नुसते. मी फक्त 32 दाताच घेतलंय, दुधाच्या दाताचं ते. बरोबर आहे की नाही? त्याची किंमत धरली तर याचे दुप्पट पैसे धरावे लागतील. नुसत्या दाताची किंमत जर तेवढी होत असेल तर आपल्या एका अवयवाची किती किंमत असेल? हात पाय
वा निर्मळ महाराज. हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जन तू जोडसी नारायण जन तू जोडसी नारायण नाश जीव पण भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान नाश जीव पण भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जनती जोडसी नारायण नाश जीव पण रोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जनती जोडसी नारायण नाश जीव पण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नासे जीव पण भवरोग. हे दिलंय ते देवाने दिलंय. महाराज एका एका अवयवाचा विचार करा. पायाची किंमत ज्याला पाय नाही ना त्याला विचारा रे किती किंमत आहे पायाची. आपण जर पायाचा विचार केला का तर जो पांगळाय ना माणूस त्याला विचारा किंमत काय आहे म्हणून. महाराज एका एका पायाची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे. आमचे एक मित्र आहेत आमच्या कीर्तनकार महाराज मंडळीच्या सगळ्याच्या परिचयाचे पांडुरंगजी महाराज शितोळे अगदी मोठे कीर्तनकार आहेत. त्यांचा एक पाय ॲक्सिडेंटमध्ये गेला महाराज. कारण रात्रंदिवस प्रवास करत असताना लोकाला वाटतं आमची खूप मजा आहे पण किती सजा आहे ती आम्हालाच माहीत असते. आपल्याकडे त्यांचं दिंद्रूड नावाचं आजूळ आहे. त्या दिंद्रूडला त्यांनी रात्रीचं कीर्तन केलं आणि सकाळी कीर्तनाला त्यांना पनवेलला जायचं होतं काल्याच्या कीर्तनाला. म्हणून रात्रीचा प्रवास करायचा होता. ड्रायव्हरला सांगितलं होतं पण ड्रायव्हरने अचानक दांडी दिली. महाराज माझं येणं होत नाही 3 दिवस झालं जागतोय मी तुमच्याबरोबर मी येऊ शकत नाही. ऐन वेळेला कोणीच भेटलं नाही. महाराज स्वतः एकटेच गाडीमध्ये स्कॉर्पिओ गाडी होती. तुफान वेगाने कीर्तन केल्यानंतर निघाले. सकाळी 5-5:30 पर्यंत तिथं पोहोचायचंय आराम करायचाय आणि 9 वाजता काल्याचं कीर्तन करायचंय पनवेलमध्ये. निघाले महाराज. निघाल्यानंतर जवळजवळ 4 वाजेपर्यंत ड्रायव्हिंग केली. थकवा आला थोडासा. आता काही वेळाने असणारी गाडी जागेवरती पोहोचणार आहे तिथं आराम करायचा आहे. पण सांगू तुम्हाला 4 ते 5च्या दरम्यान त्यांना डुकली लागली आणि डुकली लागल्यानंतर गाडी डिवायडरवरती चढली. डिवायडरवरती चढल्यानंतर स्पीडमध्ये गाडी असल्यामुळं गाडीने 3-4 पलट्या खाल्ल्या आणि महाराजांचा पाय गाडीमध्ये गुंतल्या गेला. पत्रामुळे एवढा पाय चिरला महाराजाचा की तो नाईलाजाने पाय इथनच कापावा लागला. ऑपरेशन करावं लागलं पायाचं. काढला पाय त्यांना. आत्ता सध्या डुप्लिकेट पाय. मी आपला सहज त्यांच्याकडे गेलो आणि महाराजाला म्हणलं महाराज तुम्ही जो डुप्लिकेट पाय वापरता त्याची किंमत किती. मी आपलं माझ्या लेवलनी घेतलं बरोबर. आपण आपल्या बुद्धिमत्तेपणाने विचार केला की मी म्हणलं असेल मोठे महाराज आहे 2-1 लाखाचा पाय असेल असून मी त्यांना विचारलं नेमका हा पाय कितीचा आहे. त्यांनी मला किंमत सांगितली. महाराज या पायाची किंमत आहे 10 लाख रुपये. मी तो डोक्यालाच हात लावला. मी म्हणलं 10 लाख रुपये. म्हणले महाराज माझ्याकडे बघू नका. मी जिथे हा पाय आणायला गेलो होतो ना ते पायाचं शोरूम होतं. जसं आपल्याकडे गाड्याचं शोरूम ना तसं विदेशामध्ये पायाचं शोरूम आहे. आणि पायाच्या शोरूम मध्ये 10 लाख नाही तर पाय कुठून बी मुडपेल असा पाय तुम्हाला भेटला जातो. बोटही हालचाल करतील असा पाय तुम्हाला भेटला जातो. पण त्याची किंमत जवळजवळ 50 लाखापर्यंत आहे. अरे एका पायाची किंमत जर 50 लाख रुपये होत असेल तर 2 पायाची किती झाली 1 कोटी रुपये झाली. मग नुसत्या पायाची किंमत जर 1 कोटी रुपये असेल तर हा अनमोल असणारा देह कुणी दिलाय पण आपल्याला भगवंताने दिलाय महाराज. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया म्हणजे भगवंताने दिलाय आणि आऊट हाताचा दिलाय आऊट हाताचा. विठ्ठल 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 गाडगे महाराज. मग हा देह दिल्यानंतर परत विचार करा किती व्यवस्थित दिलाय. बघा ना तुम्ही सगळं मापात दिलंय.
जेवायला जर बसलात तर हे समजा मी ते भाऊ इथं जर वाकलंच नसतं, इथं फोल्डिंग होत नसला हा हात तर, आणि इथं हे असं झालं नसतं तर घास कसा घ्यायचा बरं, इथं वाकू द्या, इथं वाकलं नसतं तर असं करून टाकावं लागलं असतं. जे नेमाडे त्यांचं जेवण झालं असतं, जे नेमाडे नाहीत त्यांचं जेवणच झालं नसतं, कुठेही घास अंगावरती पडला असता. बरं चेक नाका बी कसा बरोबर दिलाय बघा ना, इथं चेक करायचं आणि इथं पार्सल करायचं. समजा हा चेक नाका इकडून दिला असता तर घास उचलावा लागला असता, इथं चेक करावा लागला असता, नंतर इकडे आणावं लागला असता, बरोबर आहे की नाही. पण माझ्या भगवंताने अगदी सुटेबल जिथल्या तिथं असणारा देह दिला. हे देवाचे उपकार आहेत. मग महाराज या देवाच्या ऋणातून असणारं उत्तीर्ण कसं व्हायचं, त्याचे उपकार कसे फेडायचे, तयाचे करीन त्याचं चिंतन केलं. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. त्याचं चिंतन केलं की त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरं ऋण आहे संत ऋण. संताचं काय ऋण आहे? संताचं हे ऋण आहे की जो भगवान परमात्मा आपल्याला कळत नव्हता तो भगवान परमात्मा संत महात्म्याने दाखवला. अरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. तो भगवान परमात्मा कसा आहे तर सुंदर आहे, रूप सावळे सुकुमार. हे कुणी सांगितलंय? संत महात्म्याने सांगितलंय. महाराज संताच्या ऋणातून उत्तीर्ण कसं व्हायचं? मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. शोधून आले संत हित हित जगाचे, हित हित जगाचे, हित हित जगाचे. कशात आहे अहित कशात आहे हे सगळं शोधले संतांनी, आणि संतांनी आपल्याला मार्ग दाखवलाय. मग त्यांच्या ऋणातून कसं उत्तीर्ण व्हायचं? त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने तुम्ही गेलात की त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण झालात. तिसरं ऋण आहे मातृपितृ ऋण, आई वडिलाचं ऋण. महाराज आई वडिलाचं ऋण काय आहे? आई वडिलाचं ऋण हे शब्दामध्ये सांगताच येत नाही, एवढं ऋण आहे आई वडिलाचं. महाराज आईचं काय ऋण आहे? आईने 9 महिने 9 दिवस तुम्हाला पोटामध्ये सांभाळले, हे आईचं ऋण आहे. महाराज सांगू तुम्हाला, जेव्हा गर्भाधान संस्कार होतात ना, गर्भधारणा झाल्याबरोबर डॉक्टरकडे गेल्यानंतर कळालं की गर्भधारणा झाली, तेव्हापासून त्या आईला नेमात राहावं लागतं. डॉक्टरनी सांगितलेलं असतं, आई सांगत असती, हे बघ तायडे आता तू एकटी राहील नाहीस, 2 जीवाची झालीस. आता तुला जसं म्हणलं तसं वागता येणार नाही, तुला असणार नियमाने जीवन जगावं लागेल. तेव्हापासून ती आई नियम धारण करते. तिला खाऊ वाटतं ते खात नाही, बरोबर आहे की नाही. तिला एखादी गोष्ट असणारी ग्रहण करू वाटली तरी ग्रहण करत नाही. का? माझ्या बाळाला त्रास होईल, बरोबर आहे की नाही.
वाहे माऊलीचे चित्त. किती जीव लावते जेव्हा जन्म होतो ना, जन्म होत असताना बाळंत पण ज्याला म्हणतात ना, का बाळंत पण नाव आहे माहिती आहे? एक तर बाळ नाहीतर आईचा अंत असतो म्हणून त्याला बाळंत पण म्हणतात महाराज. त्या वेदना किती असतात ना, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. एवढ्या वेदना आई सहन करते, सहन न होणाऱ्या वेदना असतात. पण जेव्हा वेदना कितीही जरी होत असल्या, जेव्हा मुलाचं मुख पाहते ना, सगळ्या वेदना ती विसरून जाते. जी विसरून जात असते तीच आई असते महाराज. नंतर सांभाळ करत असताना तुम्ही कितीतरी वेळच असताना कपडा ओला करता, ती स्वतः ओल्या कपड्यावरती झोपते आणि रात्रीच्या वेळेला तुम्हाला सुक्या कपड्यावरती झोपवत असते ना, तिला आई म्हणत असतात. बरे, आईच्या ऋणातून उत्तीर्ण व्हायचं म्हणलं तर उत्तीर्ण होता येईल कुणाला उत्तीर्ण? नाही होता येतो. एक मुलगा एका आईकडे गेला, आई मला तुझ्या ऋणात उत्तीर्ण व्हायचंय. मग ऋषी महाराज मंडळी म्हणतात, ऋणातून उत्तीर्ण झालं पाहिजे, ऋणातून उत्तीर्ण झालं पाहिजे. मी तुझ्या ऋणातून उत्तीर्ण होणार आहे आई, सांग मी काय करू? आई म्हणत होती, बाळा नको, काही गरज नाही. तू आई म्हणलास की झालं, तू मला गोड बोललास, व्यवस्थित बोलला की झालं, तू ऋणातून उत्तीर्ण झालास. नाही नाही आई, मला तुझ्या ऋणातून उत्तीर्णच व्हायचंय. काहीतरी सांग, मला काहीतरी काम सांग जेणेकरून मी तुझ्या ऋणातून उत्तीर्ण होईल. आई म्हणू लागली, ठीक आहे बाळा, तुला उत्तीर्णच व्हायचंय ना, मी सांगते ते ऐक. मला पंढरपूरला जायचंय, मला एकदा पंढरपूरला ने आणि पांडुरंगाचं दर्शन करून मला घरी आण, मी म्हणेल तू ऋणातून उत्तीर्ण झाला. तो म्हणला, आई एवढं सोपं, एवढं सोपं? अगं बोल, तुला कोणत्या गाडीमध्ये जायचं? स्कॉर्पिओ लाव, इनोवा लाव, कोणत्या गाडीमध्ये जायचं? मला लागली, नाही कोणत्याच गाडीमध्ये मला नाही जायचं. मग फुकटची एसटी तिच्यामध्ये जायचं का? मला नाही, तिच्यामध्ये जायचं नाही. आई माझ्याकडे संपत्ती आहे भरपूर, तुझाच आशीर्वाद आहे. बोल, मी असणारे हेलिकॉप्टर बुकिंग करेल, हेलिकॉप्टर मध्ये बसून मी तुला नेतो, कितीही पैसे लागू दे. आई म्हणू लागली, नाही मला हेलिकॉप्टर मध्ये बसून जायचं. अगं मग जायचं कसं आई? म्हणू लागली, जायचंय आता पायी जायचं म्हणावा तर तुझ्याच्यानी पायी चालणं शक्य नाही, मग कसं जायचंय? आई म्हणली, पायीच जायचंय, पण पायी मी चालणार नाही, पायी तू चालायचं आणि मला खांद्यावरती घ्यायचं आणि पंढरपूरला न्यायचं. तो म्हणला, काही हरकत नाही. श्रावण बाळाने आई वडिलांना नेले, मला तर फक्त आईला न्यायचंय. काही हरकत नाही आई, नेणार मी तुला. झालं महाराज, सकाळी आंघोळी वगैरे झाल्या, सगळ्याच्या मारुतीरायचं दर्शन घेतलं आणि वारी करता दोघं जण निघाले. मारुतीरायच्या ओट्यावरून आईला खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावरती घेऊन दरकोस दर मुक्काम करत हा मुलगा आईला घेऊन पंढरपूरला आला. जवळजवळ 15 दिवस लागले होते पंढरपूरपर्यंत जायला. तिथे गेल्यानंतर खांद्यावरतीच घेऊन त्यांनी पांडुरंगाचं दर्शन करवलं आईला आणि तिथून आपली जी नेहमीची धर्मशाळा आहे तिथे आला. तिथे आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं होतं, पण आईचं दर्शन राहिलं होतं. आईच्या पायावरती नतमस्तक झाला हा मुलगा आणि म्हणू लागला, आई तुझ्या ऋणातून उत्तीर्ण झालो ना आता मी? आई म्हणू लागली, नाही बा. अगं आई, तूच म्हणली होतीस ना एकदा का तू मला पंढरपूरला नेलंच खांद्यावरती, तू ऋणातून उत्तीर्ण होशील असं म्हणलं होतंस, मग आता का म्हणते तू ऋणातून उत्तीर्ण नाही झालास? आई म्हणू लागली, मी काही प्रश्न विचारते त्याचे उत्तर तू बरोबर दे, म्हणजे तुझ्या उत्तरातूनच त्या प्रश्नाचं उत्तर, तुझ्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते मिळून जाईल तुला. आईला म्हणू लागला, बोल आई काय म्हण? आई म्हणू लागली, बाळू तू मला आपल्या मारुतीच्या पारावरतून खांद्यावरती घेतलंस. खांद्यावरती घेतल्यानंतर इथे यायला आपल्याला किती दिवस लागले? आई 15 दिवस लागले. बरं, त्या 15 दिवसामध्ये तू मला किती वेळा खाली ठेवलंस आणि किती वेळा उचललंस? तो म्हणला, आई 15 दिवसामध्ये कितीतरी वेळा झाला असेल असं. बरोबर आहे की नाही? मला थकवा आल्यानंतर आपण कुठेतरी बसायचो, मी तुला खाली उतरायचो. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर कुठे काही खावं वाटलं तर तेव्हा मी तुला खाली उतरायचो. असं दरकोस दर मुक्काम करे जवळजवळ 15 दिवसामध्ये मी तुला 100 वेळा वाचणारा उचलला असेल आणि 100 वेळा खाली ठेवला असेल. ते म्हणू लागली, बाळू 15 दिवसामध्ये तू मला उचललंस, पण 100 वेळा उचललंस आणि 100 वेळा खाली ठेवलंस रे. मी तुला 9 महिने 9 दिवस वागवलं रे, नाही खाली ठेवलं तुला. मग तुझ्या ऋणातून असणारं माझ्या ऋणातून तू कसा उत्तीर्ण होशी? पोटी आहाकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. बरीचशी माणसं हिंदू धर्माला न मानणारी, ती माणसं म्हणतात एकदा माणूस गेला
संपलं सगळं. नाही महाराज, त्याच्याकरता ह्या सगळ्या विधी त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता केल्याच पाहिजे. पण कुणी केल्या पाहिजे? जे आपल्या धर्माला मानतात त्यांनीच केल्या पाहिजे. ज्याला धर्मच मान्य नाही त्यांना जसं वागायचं तसं वागा, आमचं काही मत नाही. पण तुम्ही जर धर्म मानत असताल, हिंदू धर्म, तर निश्चित असणारे हे काय असणारे सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे. जर नाही केल्या तर काय होतं, पितर वरून असणारा तुम्हाला शाप देतात आणि त्यांचा शाप सामान्य नसतो. मग ते कशातून काय करतील हे सांगता येत नाही. कदाचित घरातल्याला कुणाला तरी आत्महत्या करायला होतील, घरातल्या कुणाला तरी ॲक्सिडेंट होऊन मरण पावेल. असं जर झालं तर मग माणसं ब्राह्मणाकडे विचारल्या जातात, देव बाप्पा आमच्या घरावर असा का अन्याय व्हायला सांगा, असे का संकट येतात. तेव्हा देव बाप्पा सांगत असतात, काय तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला नारायण नागबली करावा लागेल. मग एवढा सगळा कुटाणा नंतर करण्यापेक्षा आधीच सेवा केलेली काय वाईट आहे? बरोबर आहे की नाही? आधीच सेवा केली पाहिजे. पण नाही केली तर पितर असणारे स्वर्गातून नरकाला गेल्याशिवाय राहत नाहीत महाराज. तुम्ही चांगलं वागलात तर पितराला चांगली गती, तुम्ही वाईट वागलात तर पितराला वाईट गती आहे. म्हणून माणसांनी चांगलं वागलं पाहिजे. ऐका, जर तुम्ही चांगलं वागलं नाहीत तर तुमचे पितर स्वर्गामध्ये असू द्या, ते नरकामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या मनचं सांगणार नाही, त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. ऐका, तुम्ही जर खोटं वागलात, वाईट वागलात तर पितर स्वर्गातून नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. एक हंस आणि हंसिनी, अतिशय सुंदर दृष्टांत, लक्ष देऊन ऐका. एक हंस नावाचा पक्षी, तो कशासारखा असतो? बगळ्यासारखा दिसायला असतो, पांढरा शुभ्र असतो. ते हंस आणि हंसिनी दोघांचं ठरलं की अरे बाबा आपण खूप दिवस झालं घरीच आहे, चला फेरफटका मारायला जाऊ, फिरायला जाऊ. म्हणून ते दोघं फिरायला निघाले. अतिशय सुंदर दृष्टांत, लक्ष देऊन ऐका तरच कळेल. फिरायला गेले आणि फिरायला जात असताना काय झालं, फिरत फिरत जवळजवळ कधी कधी गप्पा मारत असताना ते एका अरण्यामध्ये शिरले. त्यांना काहीच मेळ लागले नाही, नवरा बायकोच्या गप्पा होत्या. फिरत फिरत 4 वाजले तरी अरण्यामधून बाहेर यायला तयार नव्हते. आणि 4-4:30च्या वेळेला त्या पावसाचं असणारं ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात होणार असं वाटू लागलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आता 4 वाजलेत, आपण आपल्या घरट्यापर्यंत जाऊ शकत नाही, आपल्या घरापर्यंत जाऊ शकत नाही, आपण आता इथेच मुक्काम करूया. पण या अरण्यामध्ये, या वनामध्ये मुक्काम कुठे करायचा? कुठेतरी आसरा घ्यावा लागेल, कुणाचं घर आहे का बघू. म्हणून हंसाने इकडे तिकडे असणारी नजर टाकली. ती एका झाडावरती एक घरटं त्यांना दिसलं. त्या घरट्याजवळ तो गेला, पाहिलं तर त्या घरटा होता कावळ्याचा. कावळ्याचं घर होतं ते. त्यांनी कावळ्याला विचारलं, कावळे दादा आम्हाला आजच्या दिवस इथं मुक्काम करायचा, राहू देता का? पाऊस असणारा येण्याचा अंदाज आहे, आम्हाला असणारा इथून आमच्या घरापर्यंत जाणं होणार नाही, म्हणून आम्हाला इथेच राहायचंय. मग इथे राहण्याकरता आजच्या दिवस तुमच्या घरामध्ये वास्तव्य करू देता का, राहू देता का? कावळा म्हणला काय हरकत नाही, मी एकटाच आहे, राहू शकता तुम्ही दोघंही. झालं महाराज, त्या दिवशी त्यांनी मुक्काम तिथे केला. सकाळी उठले, सकाळी उठल्यानंतर त्यांची आंघोळ वगैरे झाली. तुम्ही जागेत का झोपलेले हे बघतो. स्नान वगैरे केलं, आंघोळ झाली आणि हंसिनी आणि हंस दोघेही या कावळे दादाच्या घरातून बाहेर पडू लागले. बाहेर पडत असताना हंस बाहेर पडला, पण हंसिनी जेव्हा बाहेर पडू लागली, म्हणजे हंसाची मालकीन जेव्हा बाहेर पडायला लागली ना, तेव्हा दाऱ्यामध्ये कावळा आडवा झाला. आणि कावळा त्या हंसिनी म्हणू लागला, हे बघ हंसिनी, हंसाला जाता येईल, तुला जाता येणार नाही. ती म्हणली असं कसं काय? ते म्हणले आता तू त्याची नाहीस, आता तू माझी आहेस. हंसिनी म्हणू लागली तसं काय करताय दादा? अहो एक दिवस मुक्कामाला असणार राहिलो, तुम्ही आश्रय दिला त्याबद्दल धन्यवाद म्हणते, पण मला अडवू नका तुम्ही, मी हंसाची आहे, त्यांची पत्नी मी, त्यांच्या बरोबरच जाणार. बरं तुमचा माझा कलरही सारखा नाही, तुम्ही काळे, मी पांढरी, गोरी नका मग, तुम्ही काळे मी पांढरी आहे, तुमचा माझा कलरही मॅचिंग होत नाही, त्याच्यामुळं आणि तुमचा ना माझा वंशही असणारा एक नाहीये, बरोबर आहे ना, जाती कुळ सगळे वेगवेगळे, त्याच्यामुळे मी तुमची होऊच शकत नाही, मला जाऊ द्या. पण कावळा शेवटी, कावळा ऐकत असतो कावळा. असे बरेच कावळे ऐकतच नाही, कावळा ऐकतच नव्हता. आणि कावळ्याने काय केलं, शेवटी रस्ता अडवलेला होता, हंसाने विनवणी केली, अहो कावळे दादा असं काय करताय, माझी ती सोडा तिला. नाही ऐकलं आणि हे भांडण शेवटी कोर्टात गेलं. आता कुठेही जरी हे भांडण गेलं तरी कुणाच्या बाजून निकाल लागल? होय, तुमचं काय म्हणणं आहे? कुणाच्या बाजून निघाला? कुठे बी जरी भांडण गेलं तरी कुणाची हंसिनी? कुणी सांगेल ना, वेड माणूस सांगेल की हंसाचीच हंसिनी आहे, कावळ्याची होऊ शकत नाही. पण कोर्टात भांडण गेल्यानंतर तिथं युक्तिवाद झाला आणि युक्तिवाद झाल्यानंतर शेवटी निकालाचा दिवस राखून ठेवण्यात आला
आणि राखीव ठेवण्यात आलं. सांगितलं की अमुक अमुक तारखेला निकाल लागणार आहे. कावळ्याला माहीत होतं. युक्तिवाद करतानाच वकिलांनी सगळी बाजू असणारी कोणाची पटवून दिली होती, ही हंसाचीच हंशिनी म्हणून सगळ्याला असणार. पण कावळ्याने दिमाग लावला. कावळ्याला खूप दिमाग असतो. त्याने दिमाग लावला आणि त्याने एक काम केला. म्हणलं आपल्याच बाजून निर्णय लागला पाहिजे, पण त्याच्याकरता एक काम करू आपण. काय करू? न्यायाधीशाच्या घरी आदल्या रात्रीला गेलं. कोणाच्या घरी? जे निकाल देणार आहे त्याच्या घरी गेलं. पण जाताना रिकामा नाही गेलं. काय घेऊन गेलं? हा, बॅग घेऊन गेलं. बॅग कशाची? कपड्याची. पैशाची बॅग भरून घेऊन गेलं. न्यायाधीश साहेबाची बेल वाजवली. न्यायाधीश साहेबांनी बघितलं तर दारात कावळा. अय कावळ्या, इकडे कशाला आला? उद्या आहे निकाल. हो हो, उद्या निकाल आहे हे मलाही माहिती आणि तुम्हालाही माहिती, पण मी तुम्हाला भेटायला आलोय. मला आतमध्ये ते येऊ द्या. आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर बोलणं चालणं सुरू झालं आणि विचारू लागला कावळा, न्यायाधीश साहेब, उद्या निकाल कोणाच्या बाजूने देणार? येडाय का रे कावळा तू? हंसाची हंशीनी त्याच्याच बाजूने निकाल देणार. तो म्हणला, पण हे निकाल माझ्या बाजून जर द्यायचा असेल? न्यायाधीश म्हणला, शक्यच नाही, देताच येणार नाही. अहो न्यायाधीश साहेब, काळजी कशाला करता? हे बघा ना, पैशाची बॅग आणली, घेऊन टाका एवढी बी. न्यायाधीश म्हणला, कावळ्या, येडेवणी करायचं नाही. मी ही बॅग घेणार नाही. हंसाची हंशीनी त्याच बाजून निकाल देणार. कावळा म्हणला, पैशाने पटत नाही. पैशाने आपल्या बाजून निकाल लागत नाही. पण कावळ्याने डोकं लवडलं. मला, न्यायाधीश साहेब, तुम्ही जर माझ्या बाजूने जर निकाल दिला ना, निकाल, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणले, काय सांगतो? तुमचे आई वडील वारलेले आहेत ना? म्हणलं, हो. मग गेलेले माणसं फक्त मलाच दिसतात. कोणाला दिसतात गेलेले माणसं? दुसऱ्या प्राण्याला? मलाच दिसतात फक्त. मला वरदान. त्याच्यामुळं तुमचे आईबाप आता कुठे आहेत ते मी सांगतो. त्याच्या बदल्यात आपल्याला निकाल द्यायचा लागा. न्यायाधीश महाराज पगडे. न्यायाधीश महाराज म्हणले, बरं झालं, दाखवतो म्हणल्यानंतर बरं तेवढंच आई वडिलाचं दर्शन होईन आपल्याला. जाऊ द्या, एक निकाल वेगळा दिला म्हणजे काय झालं लगे, असं आपली नोकरी थोडी जाते. बरोबर आहे की नाही? काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी कोर्ट भरलं महाराजांनी. कोर्ट भरल्यानंतर सगळ्याला वाटत होतं काय, हंसाची हंशीनी, म्हणून हंसाच्या बाजून निकाल लागेल. पण न्यायाधीश महाराजांनी काय केलं? कावळ्याच्या बाजून निकाल दिला. आणि नाईलाजाने हंशिनीला कावळ्याबरोबर जावं लागलं. गेली, पण फीस द्यायची राहिली होती न्यायाधीशाचे पैसे. बरोबर आहे का नाही? जे ठरलं होतं ते राहिलं होतं ना. कावळ्याचा पत्ताच नाही. शेवटी न्यायाधीश महाराज कावळ्याच्या घरी गेले. अय कावळ्या, असा बावळ्यासारखा करू नको. का म्हणून असं वागायला लागला रे? न्यायाधीश महाराज, काय झालं? अरे ते ठरलेलं आपलं, तुझ्या बाजून निकाल दिला, आज मला काय म्हणला होता ते पूर्ण कर ना तू. ते म्हणले, काय हरकत नाही, चला. न्यायाधीश महाराजाचा हात धरला कावळ्याने. आणि ज्या गावामध्ये कावळा राहत होता ना, त्याच गावामध्ये एक मोठीशी नाली होती, मोठी नाली. आणि त्या नालीमध्ये, त्याच्या नालीजवळ त्या नेलं आणि नालीजवळ नेऊन कावळा दाखवू लागला. त्या नालीमध्ये 2 मोठाले किडे होते. मोठाले किडे ते नाली उकरत होते. ते असणारे नाली भक्षण करत होते. अतिशय घृणा वाटू लागली न्यायाधीश महाराजाला. आणि तिथं नेऊन कावळ्याने दाखवलं, न्यायाधीश महाराज, तुम्हाला पाहिजेत ना तुमचे आई वडील? पाहिजेत ना तुमचे आई वडील? त्या बाबा ते मोठाले 2 किडे दिसतात ना, हे तुमचे आई वडील आहेत. न्यायाधीश महाराज म्हणले, कावळ्या, एडवणी करू नको. जीवनभर परमार्थ केलाय त्यांनी. पंढरपूरची वारी, आळंदीची वारी केली, आणि तू काय बोलतोय? माझे आई वडील? अरे स्वर्गात गेलेत माझे आई वडील, इकडे नाही. तो म्हणला, ते स्वर्गातच होते. ते काय म्हणला? ते स्वर्गातच होते. पण न्यायाधीश महाराज, ज्या दिवशी निकाल दिला का तुम्ही, त्या दिवशीच ह्यांचा निकाल लागला. ते स्वर्गात होते, पण तुम्ही निकाल असत्याच्या बाजून दिला, खोटं वागलात, म्हणून तुमचे आई वडील स्वर्गातून त्यांचं पतन झालं. आणि पतन होऊन कुठे झाले? ते नरकामध्ये किडे झाले. मी माझ्या मनचं सांगत नाही, याच्याकरता प्रमाण आहे. लोभावरी ठेवून हेत, असत्य करी न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन, नरकी किडे होती जाण. विठ्ठल विठ्ठल. माणसाने चांगलं वागलं पाहिजे. तुम्ही चांगलं वागलं तर निश्चित त्यांना मोक्ष. तुम्ही वाईट वागलात तर तुम्हाला असणारं, त्या पितराला वाईट फळ भोगल्याशिवाय असणारं राहणार नाहीत. पण आतल्या जर पितरावरती काही असणारं झालं असेल, आपल्या पितराकडनं काही घडलं असेल, आता मला सांगा, आपल्या पितराकडनं काय घडलं हे आपल्याला माहिती आहे का? आपल्या पितराकडनं काही दोष घडले, त्या दोष निवारणार्थ बसणारे बरेच जण वेगवेगळे उपाय सांगतात. पण आपल्या पितराकडनं काय घडलं हेच जर आपल्याला माहित नसेल तर करायचं काय? बरोबर आहे की? पितृ कार्य करायचं असेल तर आपल्याला गयेला जावं लागेल.
आणि गयेमध्ये आपल्याला वेगवेगळे श्राद्ध करावं लागतील, तेव्हा पितराच्या ऋणातून उत्तीर्ण होता येईल. पण आपल्याला माहित नाही की नेमका दोष काय घडलाय म्हणून. मग महाराज जर दोष जर माहित नसेल तर आम्ही काय करावं? महाराज म्हणतात तुम्हाला जर दोष माहित नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की आमचं कुळ सर्व शुद्ध व्हावं, तर तुम्ही काय करावं? तुम्ही नामस्मरण करावं. तुम्ही नामस्मरण केलं की तुमचे कुळ असणारं तुमचं शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली म्हणतात परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याची कुळ शुद्ध. ज्ञानदेव नामजप हरीचे, ज्ञानदेव नामजप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे नामजप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, तुम्ही नामस्मरण केलं की तुमचे कुळ सगळे शुद्ध झाल्याशिवाय राहत नाहीत. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. दुसरी गोष्ट, यम कशालाच घाबरत नाहीत. यम कशालाच घाबरत नाहीत, पण शस्त्राला मात्र घाबरल्याशिवाय राहत नाही. कोणत्या शस्त्राला घाबरतात? ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जेले. आपल्या कुळाकडे ते लक्षही घालू शकत नाहीत, पण तुमच्याकडे कोणतं शस्त्र पाहिजे? नामस्मरण रूपी शस्त्र पाहिजे. महाराज आमच्या कुळाचा उद्धार करत असताना आम्ही जे पिंडदान करतो ते सहसा वडिलाकडलं करतो. म्हणजे आईच्या कुळाकडले उपकारच नसतात का? आईच्या कुळाकडले उपकार असतात, म्हणून दोन्हीकडले ऋण फेडता आलं पाहिजे. पण फेडता कधी येते? नामस्मरण केल्यानंतरच. दोन्ही पक्ष पायी काळवेळ नाम उच्चारिता. दोन्ही पक्ष म्हणजे आईकडील बाजू त्यांचाही उद्धार होतो आणि वडिलाकडील बाजू त्यांचाही उद्धार होतो. समजा खूप पुण्य केले पण वैकुंठामधली काही वाट असणारी काही पुण्यामुळे जर अडकलेली असेल तर तीही सोपी होते. कशामुळं? पूर्वजा वैकुंठ, पण कशामुळं? नामस्मरण केल्यामुळे. बरोबर आहे? ज्ञानदेवा पाटा हरिया वैकुंठ. बरोबर हा, बरोबर आहे की मी म्हणतो? पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणून असणारं तुम्ही हरीचं पठण केलं की निश्चितच असणारं पूर्वज उत्तीर्ण झाले असणारे त्याच्यातून त्या नरकातून निश्चितच त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही पितराच्या ऋणातून उत्तीर्ण होता.